तुमच्या आदिवासी भागामध्ये माणिक डोच्या धरणाच्या पलीकडे म्हणजे परच्या बॅकवॉटरला मोठ्या प्रमाणात नियमबाह्य मातीची चोरी होते, काय तुम्ही सांगाल? मातीची चोरी आम्ही रोखली होती. आम्ही त्या एका साईडच्या गाड्या बंद केलेल्या आहेत, दुसऱ्या साईडची चोरी होते, परंतु त्याच्यावर सुद्धा वाचून आम्ही आहेत. आता खरं तर आता जे नायक तहसीलदार गवारी साहेबांचा जो अपघात झाला, म्हणजे अशा भरदार वेगाने धावणाऱ्या गाड्या मातीच्या असतील, केशरच्या असतील, अशा भरदार चालणाऱ्या येणाऱ्या माणसाला एवढी अडचण होते, तरी त्याच्यावरती खरं तर बंधन यायला पाहिजे. आणि आमच्या माणिकडो धरणामध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये काही लोक उन्हाळ्यामध्ये आता बाजरी करतात, कोणी गहू करतो. म्हणजे जमिनी धरणात गेल्यात आम्ही धरणग्रस्त झालोय, त्यांना जीवन जगण्या इतकं बाजरी किंवा कडधान्य गहू करायला लागतात, पण त्या ठिकाणी 25-50 फुटाचे खड्डे झाले त्या धरणामध्ये, तेव्हा शेतकऱ्यांना ती शेती करता येत नाही, ती खंत आहे. ती तात्काळ ती माती वाहतूक बंद झाली पाहिजे अशी आमची मागणी. माती वाहतूक करणाऱ्या लोकांना प्रशासनाचा छुपा पाठिंबा? हा, असं म्हटलं तरी काय वावगं ठरलं नाही, कारण तेवढ्या पुरतं तलाठीला त्यांना फोन केलं तर ते तिथे गेले का त्या गाड्या पळून जातात. आमचं तर आता थेट आरोप आहे, तलाठी आणि सरकार हेच त्यांना फोन करतात, आम्ही येतोय पहा, हे जातो ते पळून जातात. इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही फोन करतो, ते जातात, नाही म्हणत नाही, आम्हालाही नाराज करत नाही आणि त्यांनाही नाराज करत नाही. आमचा फोन घेतात, तिकडे जातात आणि त्यांना फोन करतात, पळा पळा आम्ही आलो. सगळा उलटा कारभार चालत तालुक्यात. तालुक्याची कॅप्टनची जबाबदारी नाही का हे सगळं रोखण्याची? ते काय आहे ते जनता सांगेल, आता काय जे आहे ते बरे. वाणी साहेब त्याच्यावरती न बोललेलं परवडलं, परंतु माती वाहतूक जी चाललेली आहे ती अत्यंत म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. कालला जो मृत्यू झाला आरंडीचा, आज तहसीलदार आरंडी तहसीलदारच्या अंगावर गाड्या घालतात, सर्वसामान्य माणसाचं काय अवघड आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.